मध्ये आपलं स्वागत। पाहुयात रविवार दिनांक 27 मार्च दुपारपर्यंतच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घडामोडी। एसपीओच्या घरात घुसून दहशतवाद्यांचा गोळीबार, यामध्ये दोघांचा मृत्यू, ही बातमी तुम्ही बुलेटिन मध्ये पाहणार आहात। गेल्या 6 दिवसात 5व्यांदा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेत। याबाबतचं सविस्तर वृत्तही तुम्हाला या बुलेटिन मध्ये पाहता येईल। आंध्र प्रदेशमध्ये भीषण बस अपघातात 7 ठार तर 45 जण जखमी, याचीही बातमी तुम्हाला बुलेटिन मध्ये पाहता येईल। भाजपच्या 5 खासदारांसह 12 जण शरद पवार यांच्या भेटीला, चर्चेला आलं उधाण, याचीही बातमी तुम्हाला बुलेटिन मध्ये सांगणार आहोत। आजपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणांना सुरुवात झाली आहे, याचीही बातमी तुम्हाला बुलेटिन मध्ये पाहता येईल। IPL मध्ये आज दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात पहिला सामना, याचाही वृत्त तुम्हाला या बुलेटिन मध्ये पाहता येईल। आता पाहूयात बातम्या सविस्तर। दहशतवाद्यांनी बडगावमधील एका घरात घुसून विशेष पोलीस अधिकारी आणि त्याच्या लहान भावावर अंधाधुंद गोळीबार केला। या हल्ल्यात SPO बच्चन आणि त्यांचा भाऊ गंभीर जखमी झाले होते। दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या SPOच्या भावाचा आज सकाळी मृत्यू झाला। दहशतवाद्यांनी गोळीबार केला आणि पळ काढला। दहशतवाद्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी चट्टा बग आणि त्याच्या लगतच्या भागात शोध मोहीम सुरू केली। लष्कर-ए-तोयबाची हिट स्क्वॉड नावाची दहशतवादी संघटना द रेझिस्टन्स फ्रंट या हल्ल्याला जबाबदार असल्याचं मानलं जात आहे। लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे। केंद्र सरकारने मोफत अन्नधान्य वितरण कार्यक्रमाअंतर्गत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना यावर्षी सप्टेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। या निर्णयाची माहिती देताना अन्न आणि पुरवठा मंत्री पीयूष गोयल म्हणाले की सरकारने मोफत अन्नधान्य वितरण योजनेचा कालावधी 6 महिन्यांसाठी वाढवला आहे। आता प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे। बीरभूम हिंसाचारानंतर पोलिसांनी मागील 24 तासात पश्चिम बंगालच्या विविध जिल्ह्यात छापेमारी करून 350हून अधिक क्रूड बॉम्ब जप्त केले आहेत। यातील सर्वात 200 बॉम्ब बीरभूमच्या मारग्राम भागात आढळून आले आहेत। पोलिसांनी या प्रकरणी 11 संशयितांच्या मुसक्याही आवळल्या आहेत। पोलिसांनी शनिवारी केलेल्या छापेमारीत 4 बादल्यांमध्ये लपवण्यात आलेले 200 बॉम्ब जप्त केले। मारग्राम हिंसाचार झालेल्या बागटुई गावापासून जवळपास 40 किलोमीटर अंतरावर आहे। पोलीस अधीक्षक नागेंद्र त्रिपाठी यांनी क्रूड बॉम्ब जप्त करण्यासाठी आपल्या अधिकार क्षेत्रात सातत्याने छापेमारी करण्यात येत असल्याचं स्पष्ट केलं। गेल्या 6 दिवसात तेल कंपन्यांनी 5व्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे। रविवारी पेट्रोल 50 पैशांनी तर डिझेल 55 पैशांनी महागला आहे। नवी किंमत लागू झाल्यानंतर राजधानी दिल्लीत पेट्रोल 99.11 रुपये लिटर आणि डिझेल 90.42 रुपये लिटर मिळत आहे। यापूर्वी 22, 23, 25 आणि 26 मार्च रोजी 80 पैशाची वाढ झाली होती। मार्च महिन्यात गेल्या 6 दिवसांपासून महागाई वाढत आहे। 22 मार्च पासून आतापर्यंत LPG आणि CNG तसेच PNGच्या किमती वाढल्या आहेत, तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही सातत्याने वाढ होत आहे। देशात दिवसेंदिवस महागाई वाढत आहे। या वाढत्या महागाई विरोधात देशभरात 31 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान काँग्रेसने महागाई मुक्त भारत आंदोलन करण्याची घोषणा केली आहे। शनिवारी ही घोषणा करण्यात आली। या काळात महागाई विरोधात देशभरात मोर्चे काढले जातील, तसेच निदर्शनेही केली जाणार आहेत। पहिल्या टप्प्यात 31 मार्च रोजी काँग्रेस कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक आपापल्या घराबाहेर आणि सार्वजनिक ठिकाणी निदर्शने करतील। 2 ते 4 एप्रिल दरम्यान स्वयंसेवी संस्था, धार्मिक व सामाजिक संस्था आणि रहिवासी सेवा संस्थांसह देशभरात जिल्हा स्तरावर धरणं आंदोलन आणि मोर्चे काढण्यात येतील। 7 एप्रिल रोजी सामाजिक आणि धार्मिक संघटना, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या मदतीने सर्व राज्यांच्या मुख्यालयांमध्ये धरणं आंदोलन आणि मोर्चे काढण्यात येणार आहेत, असं या बैठकीत स्पष्ट झालं। साखरपुड्यासाठी निघालेली बस 50 प्रवाशांसह 100 फूट खोल दरीत कोसळल्याची घटना आंध्र प्रदेशच्या चित्तूरमध्ये शनिवारी रात्री घडली। या अपघातात 7 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर 45 प्रवासी जखमी झाले आहेत। जखमींना तिरुपतीच्या रुया सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। मिळालेल्या माहितीनुसार अनंतपूर जिल्ह्यातील धर्मावरम येथून एक खासगी बस शनिवारी रात्री तिरुपतीला साखरपुड्यासाठी निघाली होती। बसमध्ये 50 लोक होते। तिरुपतीहून 25 किलोमीटर अंतरावर बाकरपेट येथे एका वळणावर चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस 100 फूट खोल दरीत कोसळली।
शिवसेना नेते आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाने काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती। 4 दिवस चाललेल्या या छापेमारीत आयकर विभागाने जप्त केलेल्या कागदपत्रांमध्ये एक डायरी आढळून आली आहे, ज्यामध्ये मातोश्रीला गुढीपाडव्याच्या दिवशी 2 कोटींचं पेमेंट आणि 50 लाखांचं घड्याळ दिल्याची नोंद आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बंगल्याचंही नाव मातोश्री आहे, त्यामुळे असा काही व्यवहार झाला आहे का याचा तपास आयकर अधिकारी करत आहेत। जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी पुन्हा एकदा जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानशी चर्चा करण्याची मागणी सरकारकडे केली आहे। दुसरीकडे मुफ्तींच्या या वक्तव्यावरून शिवसेना केंद्रातील सत्ताधारी भाजपवर निशाणा साधत आहेत। मेहबूबा मुफ्ती आज जे काही बोलत आहेत त्याला भाजपच जबाबदार असल्याचं शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले। अफजल गुरु आणि बुरहान वानी या दहशतवाद्यांना पाठिंबा दिल्यानंतरही भाजपने पीडीपी सोबत जम्मू काश्मीरमध्ये सरकार स्थापन केलं होतं, असंही संजय राऊत यांनी बोलून दाखवलं आहे। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची। गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य। द काश्मीर फाईल्स या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून देशभरात चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे। हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून नवीन वादाला तोंड फुटलंय, तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवनवीन विक्रम रचले आहेत। दुसरीकडे या चित्रपटावरून राजकारणही चांगलंच तापलं आहे। काश्मीरमधील पंडितांवर 1990 साली झालेल्या अत्याचारासंदर्भात कथानकावर हा चित्रपट आधारित आहे। अनेक दिग्गज कलाकारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजकारण्यांनी या चित्रपटावर आपली प्रतिक्रिया दिली। दरम्यान आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हा चित्रपट का बघावा याबद्दल वक्तव्य केलं आहे। अमित शहा म्हणाले की ज्यांनी हा सिनेमा पाहिला नाही त्यांनी हा सिनेमा जरूर पाहावा, जेणेकरून काँग्रेसच्या काळात काश्मीर हे किती दडपशाही आणि दहशतीखाली होते हे त्यांना कळून चुकेल। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट घेण्यासाठी देशातील विविध पक्षाचे 12 खासदार बारामतीला आले आहेत। या खासदारांमध्ये 5 भाजप खासदारांचा समावेश आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे। दरम्यान शरद पवार यांनी या खासदारांना आमंत्रण दिलं होतं अशी माहिती समोर येत आहे। शरद पवार यांच्या भेटीसाठी 12 खासदारांसोबत उद्योजक देखील आहेत। बारामतीतील विकास कामांच्या पाहणीसाठीचा हा खासगी दौरा असल्याचं सांगितलं जात आहे। बारामतीतील विविध विकास कामं नियोजनबद्ध विकास आराखड्याची हे खासदार आणि उद्योजक पाहणी करणार आहेत। यामध्ये बारामतीतील औद्योगिक वसाहतीतील विविध कंपन्या, महिला सक्षमीकरण, शेतीविषयक विविध प्रचार आणि प्रसार तंत्रज्ञान, शैक्षणिक विकास, साखर उद्योगांची हे खासदार पाहणी करणार आहेत। रशिया युक्रेन युद्धाला 32 दिवस उलटले तरी देखील हे युद्ध शमण्याचे नाव घेत नाही। रशियाकडून युक्रेनमधील वेगवेगळ्या शहरांवर सातत्याने हल्ले सुरूच आहेत। रशियाने रविवारी युक्रेनच्या मारिओपोल आणि लव्हेल या शहरांवर क्षेपणास्त्र हल्ले केले। यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचं वक्तव्य समोर आलं आहे। आम्ही रशियन क्षेपणास्त्रांना मशीन गन्स आणि शॉटगनने तोंड देऊ शकत नाही। आम्ही शस्त्रांची वाट पाहून थकलो आहोत। आता मारिओपोल वाचवणं शक्य नाही, असं झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे। अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनच्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांची पोलंडमध्ये भेट घेतली। मध्य वॉर्सातील मेरियट या हॉटेलमध्ये ही भेट झाली। रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर युक्रेनच्या उच्च पदस्थांशी बायडेन यांनी प्रथमच चर्चा केली। शनिवारी उशिरा बायडेन वॉर्सा येथे भाषणही करणार होते। त्यामध्ये रशियन आक्रमणाचा मुक्त जग एकजुटीने विरोध करत असल्याचा मुद्दा ते अधोरेखित करणार आहेत। पुतिन यांना रोखण्यासाठी जगातील सर्व बलाढ्य राष्ट्रे एकत्र आली असल्याचंही ते स्पष्ट करतील, असं व्हाईट हाऊसतर्फे सांगण्यात आलं। भारत सरकारने आजपासून म्हणजे 27 मार्च पासून देशातील सर्व आंतरराष्ट्रीय विमानांना उड्डाण करण्यास परवानगी दिली आहे। आंतरराष्ट्रीय उड्डाणे केवळ आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने परदेशी उड्डाणांसाठी निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसारच चालतील, असं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे। या संदर्भात नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत। जाहीर करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार 23 मार्च 2020 पासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सर्व नियोजित आंतरराष्ट्रीय व्यावसायिक उड्डाणे निलंबित करण्यात आली होती, जी आज पुन्हा सुरू झाली आहेत।
कोरोनामुळे मार्च 2020 पासून सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवासी सेवा आजपासून भारताने सुरू केल्या आहेत। यावरूनच केंद्रीय आरोग्य मंत्रालय आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यांसाठी कोविड लसीचा बूस्टर डोस देण्याचा विचार करत आहे। प्रामुख्याने परदेशात जाणाऱ्या आणि तेथून देशात येणाऱ्या भारतीयांसाठी हा बूस्टर डोस असणार आहे। आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या भारतीयांना कोरोनापासून सावध ठेवण्यासाठी हा बूस्टर डोस लागू करण्याबाबत चर्चा सुरू आहे। सध्या हा बूस्टर डोस फक्त आरोग्य कर्मचारी आणि 60 वर्षावरील लोकांना देण्यात येत आहे। आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या भारतीयांना मोफत बूस्टर डोस द्यायचा की त्यांच्याकडून त्यासाठी शुल्क आकारायचे यावरही सध्या चर्चा सुरू असल्याचं सांगितलं। IPL मध्ये आज डबल हेडर सामने होणार आहेत। पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात मुंबईच्या बेबॉर्न स्टेडियमवर दुपारी 3:30 वाजता होणार आहे। या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा समोर ऋषभ पंत असेल। दोन्ही संघात बरेच बदल झाले आहेत। पंड्या ब्रदर्स शिवाय मुंबई मैदानात उतरणार आहे। त्याचवेळी दिल्लीकडे रबाडा, श्रेयस अय्यर सारखे स्टार खेळाडू नाहीत। अशा स्थितीत आजचा सामना अतिशय रोमांचक होणार आहे। यासह आजच्या ठळक घडामोडी संपल्या। सविस्तर बातम्या वाचण्यासाठी तरुण भारत न्यूज या आमच्या वेबसाईटला भेट द्या। तसेच व्हिडिओज पाहण्यासाठी तरुण भारत न्यूज या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।